तर नमस्कार, मी ओमी. स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. बरेच दिवस झाले तसे व्हिडिओ आलेच नाहीत. आता पाऊस पण पडतोय, तर त्याच्यामुळे वातावरण पण भारी झाले. तर चला म्हटलं कुठंतरी फिरून येऊ. तर मी निघालो आज डोंगरकडनं. त्याच्यातच आजचा मौसम पण झालाय मस्तानं. रोज उठलं का तेच माणसं, तेच काम, त्याच्यामुळे वैताग आलाय. निसर्गाचा आनंद घेत घेत पोहोचलो डोंगरकडनं. तिथं गेलं होतं पहिलं महादेवाचं दर्शन घेतलं. मग म्हटलं चला आलोय तर थोडं फिरून घेऊ. तिथं सीताची न्हाणी पण आहे. असं म्हणतात की इथं सीता मातेने आंघोळ केली होती. त्याच्यामुळे या जागेला खूप मोठा दर्जा आहे. पूर्ण स्टोरी काय मला माहीत नाही. उन्हाळ्यात तर इतकं भकास वातावरण असतं ना, त्या उलट आजचं मनमोहक निसर्गरम्य वातावरण. तिथून दर्शन घेऊन आहे तसंच गोरक्षनाथ गडावर आलो. तिथं पण जाऊन दर्शन घेतलं. आज तर गडावर बरीचशी गर्दी पण होती. गोरक्षनाथ गड तर आता पर्यटन स्थळ झाले. दर्शन झालं, फोटो व्हिडिओ काढले. आता तर इथला व्ह्यू तुम्हीच पहा आणि मला कमेंट करून सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला. आयुष्यातला एक दिवस तरी या जागेला व्हिजिट करा. तुम्हाला स्वर्गात आल्यासारखं वाटेल. तिथं थोडा वेळ थांबून घरी आलो. घरी आलो तर मम्मीच्या ना वावरात मिरच्याची झाडं काढण्याचं काम चालू होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रॅक्टर आला होता आणि मला काम दिलं होतं वसन काढायचं. म्हणजे पेरणी यंत्राला लागलेलं गवत काढायचं. उभा राहून आहे ना कंटाळा आला होता, तर ट्रॅक्टरमध्ये जाऊन बसलो. त्याच्यातच काढ होऊन बसलो. खिशातून मोबाईल खाली पडला आणि त्याच्यावरून ट्रॅक्टर गेला. बसला मग भला मोठा मागू. असो. आता आषाढी एकादशी येते, त्याच्यामुळे वारकरी निघालेत पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाला. तर असा होता माझा आजचा दिवस.